जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 18 सप्टेंबर इसवी सन 1667. शिवाजी महाराज आजच्या दिवशी स्वराज्याची पाहणी करण्याकरता कुडाळला गेले. सन 1668 मध्ये महाराजांनी गोव्यातील फिरंग्यावर हल्ला केलेला आहे. त्यामुळे महाराज नेमके कोणत्या कारणासाठी गेले याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. 18 सप्टेंबर इसवी सन 1676. एकोजी राजे यांनी अल्पयशाने फुगून जाऊन नागपट्टणच्या कंपनीच्या 1-2 खेड्यांची जळपोळ व लूट केली. त्यावरून त्यांच्यावर गलबते रवाना केली. हल्ला करताच त्यांचे सैन्य उधळून गेले आणि त्यांचे 60 शिपाई व 16 घोडे पकडले. 18 सप्टेंबर इसवी सन 1679. दिनांक 18 सप्टेंबरच्या रात्री मिंचीला काही गोळीबाराचे आवाज आले व तपास करण्याकरिता तो 19च्या सकाळी थोर्पच्या शिवाडाजवळ गेला. थोर्प त्यावेळी दारूच्या नशेत होता व त्याने आपण काल रात्री बेटावर उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु काही लोकांना दिसल्यामुळे आपण परत आलो असे मिंचीनला सांगितले. मिंचीन यावर सप्तहून होऊन थोर्पला दिलेल्या आदेशाचे पालन कर व आततायीनपणे करू नकोस असे सांगून रिवेंजवर परतला. 18 सप्टेंबर इसवी सन 1858. वीर बाबूराव सेडमोकेंना अटक. 1853 मध्ये लॉर्ड डलहौसीने दत्तविधान नामंजूर करून नागपूर संस्थान खालसा केले. त्यामुळे या संस्थांचा अंमल असलेला चांदा जिल्हा सध्याच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला. मार्च 1854 मध्ये RS एलिस चांदा जिल्ह्याचे पहिले जिल्हा अधिकारी आहे. जिल्ह्यात अनेक जमीनदार आणि उपजमीनदार राजगुण कुटुंबियांच्या मालकीच्या होत्या. या सर्व जमीनदाऱ्या भोसले राजवटीच्या आधी म्हणजेच गोंड काळापासून अस्तित्वात होत्या. स्वाभाविकपणे या साऱ्या जमीनदारांच्या जमिनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्या मनात इंग्रजांबद्दल प्रचंड राग उफाळत होता. अशीच एक जमीनदारी मोलमप्पलीची होती, ज्यात सध्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील 24 गावे होती. मोलपल्लीचा जमीनदार बाबूराव शेडमाके हा 25 वर्षाचा उमदा तरुण होता. मार्च 1858च्या सुरुवातीस बाबूरावाने जवळच्या प्रदेशातील गोंड मीडिया आणि पूर्वी निजामीच्या सेवेत असलेल्या रोहिला जमातीमधील आदिवासी तरुणांची जमजमाव केली. त्यातून सशस्त्र व निर्भय सैन्याची एक शिबंदी तयार केली. या सैन्याच्या बळावर बाबूरावने चांदा जिल्ह्यातील संपूर्ण राजगड परगणा ताब्यात घेतला. चंद्रपुरात ही बातमी पोहोचतात तत्कालीन जिल्हाधिकारी किस्टन यांनी ही बंडखोरी रोखण्यासाठी ब्रिटिश सैन्याच्या तुकडीची नेमणूक केली. 13 मार्च 1858 रोजी ब्रिटिश सैन्याची नांदगाव घोसरीजवळ बाबूरावांच्या सैन्याशी चकमक झाली. त्यांच्यात एक निर्णायक युद्ध झाले आणि त्यात बाबूरावांच्या सैन्याचा दणदणीत विजय झाला. ब्रिटिशांच्या फौजेचे व सामानाचे अपरिमित नुकसान झाले. पुढे अडपल्ली व घोट भागाचा जमीनदार व्यंकटराव हा बाबूरावाला सामील झाला. या दोघांनी ब्रिटिशांविरुद्ध उघडपणे युद्ध जाहीर केले आणि 1200हून अधिक रोहिला व गौंड सैन्याची जमावजमव केली. दोघांच्या संयुक्त सैन्याने उत्तरेकडे गडी सुरलाच्या दिशेने धडक मारली व हा सगळा मुलूक आपल्या ताब्याखाली आणला.